तर भावानो कशात सर्व मी आहे रोहित आणि आपण चाललोय पंजनी बाय. आणि आज आपण काहीतरी इंटरेस्टिंग करणार आहे. तर हे बघा, हे माझ्याकडे काय आहे याची जर तुम्हाला अर्थाने मग समजलं असेल आपण आज काय करणार आहोत. तर मी खूप दमलो होतो तिकडनं साताऱ्यावरून खेळून आलेलो ना एकतर, त्याच्यात मी खूपच दमलो. आणि आता मग अशी मी जेवलो जस्ट आणि लगेच मित्राचा कॉल की ये मैदानामध्ये आपल्याला गवत झालायचं आहे. मग काय होतो तसं आलो लगेच, कारण गवत झालायचं आहे ना. तुम्हाला समजलं असेल क्रिकेटरचं हे की गवत झालं की लगेच खेळायला सुरू. तसंच मित्रांनो मला येऊन पण नाही दिलं आणि ह्यांनी लगेच गवत पण झालं. मग बघा किती ह्यांच्यामध्ये हौस आहे खेळायची. हे बघा गवत पण भरपूर झालं इथं मैदानात आमच्या. दादा निसतात तारा दादा कसलं जोरात पेटते बघा. एक तर ऊन आहे इथं ऊन, त्याच्यात बघा किती जोरात पेटते बघा. ह्यांनी जाळले पण हे आता बरं वाटते. चला चला आता हाऊस तर आपला भाव तिथं गवत कापतोय. आवाज इकडं बघ. आपला भाऊ गवत कापतोय आणि आपण इथं हे करतोय गवत हे करतोय. हा वाला बक्षी ना आता कुठं बघायला भेटत. बरेच वर्षांत आलंय बघा सावध. भावना तुम्ही आता बघितलं ना गवत झालं किती माणसं आहेत. थांबा सांगतो 1 2 3 4 5 6 7. आम्ही फक्त गवत झालेला 7 जण आहोत. आणि आता संध्याकाळी बघा किती जण येत आहेत ते. संध्याकाळी डायरेक्ट ग्राउंडवर खेळायला येणार आहेत, तेव्हा 10-15 पोरं दिसतील तुम्हाला बघितलं प्रॅक्टिसला. हे मेहनत करायची आम्ही आणि फल ते घेणार हा बाळ. बरोबर ना. हां दाखवतो तुम्हाला किती जण येत आहेत ते संध्याकाळचे. पण माझाच विचार होता की ब्लॉग आज बनवायचा नाही, पण काय करणार आज ते मैदान चालायचं आहे ना. तिथं व्हिडिओ तुम्हाला दिसायलाच पाहिजे म्हणून दाखवतोय. आता ह्यानी ही आग लावली आहे ना, बघूया किती लांब जाते. हे बघा ते सावली जाऊन बसलेत गप. बघा ना आपलं झाले पूर्ण मैदानचं हे करून. पूर्ण मैदान आपलं झालून झालंय. आता फक्त संध्याकाळी काय बोलतोय जाऊ. चला आता ग्राउंड झालेलं आहे आणि आजपासून आम्ही ग्राउंडला खेळायला सुरुवात करणार आहोत. आणि बघाल तुम्ही एक कवर आहे, ह्याच्याकडे 2 आहे, त्याच्याकडे 3 आहे, पण त्या कवरमध्ये बॅटच नाही आहे. तो आमचा शेट माणूस गाडी घेऊन आला. बॅट कवर मध्ये काय कुठला कवर खा रे. खाली कोणतं तरी कवर आहे माहिती आहे काय. कोण आहेस तू. आयकॉन. ओ आर्यस्ट आमचा चाललेला दिसला काय तर मग येल्लो वाला. इकडे आज आम्ही खूप दिवसानंतर एवढ्या मोठ्या मैदानावरती आलेलो आहे. आणि आजची खास गोष्ट ही आहे की आज पहिला 6 कोण मारणार. हो बरोबर आहे. आणि पहिली विकेट कोण काढणार हे खूप महत्त्वाचं बघणार लोकांना. हे तुम्हाला आम्ही 6 वाजता सांगू मॅच संपल्यानंतर. पहिला 6 कोणी मारला, पहिला 6, पहिली विकेट, पहिली कॅच कोण घेणार, कोण होणार मानकरी पहिल्या सीझनचा. हा फाटी पडताना कोण भावना आता अर्धी जण जमलेत आणि अर्धी येत आहेत. तर भावना आपली आरती पोरं जमलेत ग्राउंडला आणि आपण आलोय आता शूज घालायला. आपण चालू आहे शूज घालायला आणि फोन चार्जला लावून जाणार आहे मी. बघू तुम्हाला दाखवतो कसं आहे ते.
आपण जाऊ आता. आपलं झाले तसं सर्व काय, शूज पण घालून झालेत. आपण चाललो आता. चला. 2,000 years later. धुरला काढताय धुरला. मी आज बॅटिंग करणार, मलाच बॅटिंग पाहिजे, मलाच बॉलिंग पाहिजे, हे सगळं होतं. कायच येत नाही मला मांजर बसवतो. आणखी हा मस्करीचा विषय नाही, तुम्ही सगळं मस्करी बघ सिरियस माणूस बेंच कर्दीचं ताज्या हातात उपटला आणि किती ग्रेट माणूस आहे तो. बघ कर्दीचा आपला बोरेशा भामरूड होता, भामरूड खोदरीच्या तरी माहिती काय जाणार एवढं. हे ऋतू बघायचं का पहिलं 6 कोण मारणार, पहिली कॅच कोण पकडणार. आता इथे थोड्या वेळात नंबर पडणार आहेत आणि हा. त्याच्यावरती ठरणार आहे पहिला 6, पहिली विकेट, पहिली कॅच कोण घेणार, पहिला नो बॉल, पहिला व्हाईट बॉल कोण टाकणार, हे पण आजच ठरणार आहे. मला बॅटिंग भेटली पाहिजे. चला आता नंबर पाडतोय. हे बघा सर्वांनी लक्ष द्या, नंतर बोलणार नाही मी बाबा हा नंबर चुकीचा आहे, हा नंबर चुकीचा आहे. मी आता सांगतोय, लक्ष द्यावे सगळ्यांनी, सगळ्यांनी लक्ष द्या. हा वाजा पुढे बघायचं, पुढे पुढे बघायचं. हे वाजा हा हा वाजा. हा फौजदार दादा. तर आपले झाले, आपलं खेळून झाले. हे दाखव, हे हे अशी प्रॅक्टिस व्हायला पहिला पाहिजे. 6 ह्याने मारला, तो पण मला. हे नाही, थांब. सुरुवातीतून आहे पहिली विकेट ही निषादने काढला हा आणि ती कॅच अंकितने पकडला. आणि त्याच्यानंतर पहिला सिक्स हा मी स्वतः मारला आणि माझी विकेट हा स्वतः पहिला बोल्ड घेतला. स्टंप तुटला. त्याच्यानंतर पहिले 15 महिने त्यांनीच मारलाय. काय का 2 मिनिटं कॅमेरा इकडे फिरवा. ही पांढरी रेष दिसते, आता दिसणार नाही, काळू काळू. त्याच्या बाहेर पहिला बॉल माझा गेलाय. काही असू बाउंड्री असू दे ना, काही असू दे, पण त्याच्या बाहेर पहिला बॉल माझा गेलाय. हा रोशन. तर भावना आपण झालंय, आपलं खेळून बिलून झालंय, पूर्ण अंधारच झालाय. हा बघा, आणि हे आपले भाऊ पण आले होते. हा बघा, हा तर भाऊ आपलं डायरेक्ट शाळेतूनच आले होते. बघा याचे कपडे, कारण खेळायची आवड भरपूर जणांना आहे ना. काय करणार आता. तर आपण आता घरी जाऊ, मी जमलं तर मी कामाला जाईन किंवा नाही जाणार, ते माझ्यावरती आहे डिपेंड. तर मग राहा ब्लॉगला.